सोलापुरातील एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली असून या संदर्भात मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि वक्फ बोर्ड यांना निवेदन देण्यात आले आहे। तसेच शहरातील प्रत्येक मदरशामध्ये जाऊनही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। संस्थेचे प्रतिनिधी अताउल्ला पटेल यांनी सांगितले की अरबी भाषा आणि इस्लाम धर्माचे शिक्षण देण्यासाठी इतर राज्यातील अनेक मौलाना महाराष्ट्रातील मदरशांमध्ये कार्यरत आहेत। मात्र काही ठिकाणी अशा व्यक्तींकडून गैरवर्तन, भोंदूगिरी तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकारांमुळे स्थानिक मौलानांची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करत अशा परप्रांतीय मौलानांना मदरशांमध्ये प्रवेश देऊ नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संस्थेने केली आहे। या विषयावर शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। उद्देश आहे तो असा की परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून हद्दपार करणे हा आमचा विषय आहे। या विषयापाठीमागचं गांभीर्य असं आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि समाजाच्या हितासाठी जेणेकरून नेकी की दावत देणं आणि बुराई को रोखणं हे आमच्या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे। आपल्याकडे प्रेस नोट दिलेलीच आहे, तरीसुद्धा मी थोडंसं आपल्यासमोर एक वाचन करतो की थोडक्यात माहिती अशी आहे की गेल्या काही दिवसामध्ये सोलापूर शहरात एका मदरशामध्ये एका मौलानांनी जे एका मुलीवर जे आहे ना अत्याचार केला, ही ताजी बातमी आहे। त्यानंतर नागपूरला घडलेली घटना, त्याचबरोबर मुंबई बांद्रा येथे झालेली घटना। परप्रांतीय मौलानांना आम्ही या सोलापूर शहरामध्ये कशासाठी आणलो, आम्ही त्यांना कशासाठी मदरशा मस्जिदमध्ये ठेवलो, तर या समाजाचं काहीतरी प्रबोधन व्हावं, समाजामध्ये जे म्हणजे शिक्षण न घेतलेले मुलामुली आहेत त्यांना अरबी भाषेचं शिक्षण मिळावं, त्यांना इस्लाम धर्माची चांगली माहिती मिळावी, या दृष्टिकोनातून जे ते आईवडील हे मुलामुलींना मदरशामध्ये पाठवतात। पण त्या ठिकाणी मदरशामध्ये आईवडील असलेले मुलं मुली कमी, परंतु अनाथ मुलं मुली हे जास्त आहेत। आणि अशा अनाथ मुलामुलींचं जे आहे ना गैरफायदा घेत, त्यांचं कोणीच वारसदार नाही किंवा यांना कोणीच विचारत नाही, याचा असा गैरफायदा घेत हे बाहेरून आलेले परप्रांतीय, जेणेकरून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यातून आलेले जे मौलवी आहेत ते मुलामुलींना नीट वागणूक देत नाहीत आणि त्यांच्याबरोबर जे आहेत की ते फार अन्याय अत्याचाराने वागतात। वेळ प्रसंगी लैंगिक छळसुद्धा त्यांनी करतात। अशा अनेक गोष्टी आहेत ना, हे आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही समाजातून काहीतरी उठाव केल्याशिवाय हे थांबणार नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे, पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं आहे, पोलीस आयुक्त, महापालिकेच्या आयुक्तांना आणि वक्फ बोर्ड औरंगाबाद, संभाजीनगर यांनासुद्धा आम्ही हे प्रत पाठवलेली आहे। सोलापूरच्या वक्फ बोर्डला सुद्धा ही आम्ही प्रत पाठवलेली आहे। आमचं फक्त या पाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की आमचं आउटपुट हे आहे की परप्रांतीय मौलाना या ठिकाणी आल्यामुळे आमच्या सोलापूर शहरात जे अरबी भाषेचं जे कोर्स केलेले हाफिज आहेत, मौलवी आहेत, मौलाना आहेत, कारी आहेत, यांना जे आहे की या ठिकाणी जागाच मिळत नाही आणि हे परप्रांतीय लोक या ठिकाणी आल्यामुळं त्या अरबी मदरशामध्ये, मस्जिदमध्ये तेच जे ना पुजारी म्हणून काम करतात, उदाहरणार्थ त्याला इमामत म्हणू किंवा मौजन खिदमत, हे अल्प जरा म्हणजे समाजाच्या अल्प निधीमध्ये हे लोक काम करायला तयार होतात। मग त्यामुळं काय नाईलाज होतो आणि समाजातील लोक काय करतात, त्यांना कामाला ठेवतात। कामाला ठेवल्यानंतर जे आहे ना हे थोडे दिवस नीट राहतात आणि मग त्यांचे लागेबांधे समाजातील सगळ्या लोकांचे सुरू झाले, हे मग हे आपलं पाऊल ज्यांना ते बरोबर ते बाहेर करायला सुरू करतात। उदाहरणार्थ असा की लोकांची त्यांची मिळीमिसळी झाली की लगेच त्यांना जे ना थोडंसं भोंदूगिरीकडे वळवायचं, मग त्यांच्या खिशावर ज्यांना त्यांची नजर ठेवायचं आणि मग त्यांना जे ना त्यांचं घर जळालं तर जळू दे, पण आपलं घर जळू नये, आपलं कसं भागील हे त्यांची नीती। मूळ जो दृष्टिकोन आहे की मुलामुलींना शिक्षण शिकवून त्यांना त्यांच्यावर संस्कार घडावे, हा उद्दिष्ट बाजूलाच राहतो आणि दुसरंच काहीतरी त्या मदरशामध्ये, मस्जिदीमध्ये तर असं घडत असेल तर हे समाजासाठी घातक आहे, हे समाजासाठी घातक आहे। याकरता आम्ही प्रत्येक मशिदीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन हे दिलं आहे की प्रत्येक मशिदीच्या तुम्ही ट्रस्टींना आदेश करा की परप्रांतीय मौलानांना तुम्ही या ठिकाणी ठेवूच नका। तुमच्या स्थानिक सोलापूर शहरातले, जिल्ह्यातले जे तुम्ही अरबी शिक्षण शिकून जे मौलवी झालेले आहेत त्यांनाच तुम्ही या ठिकाणी थारा द्या, परप्रांतीयांना अजिबात देऊ नका।
आणि शहर काजींनाही तुम्ही अशा प्रकारचे आदेश करा. या निवेदनामध्ये आम्ही असं जे नमूद केलेलं आहे. आमचं फक्त आउटपुट हे आहे की या सोलापूर शहरातल्या स्थानिक मौलवी मौलानांना मदरसा आणि मशीदमध्ये जे आहे ती जागा मिळायला पाहिजे. त्यांनीच जे आहे अरबी भाषेचं प्रसार व प्रशिक्षण त्यांनीच दिलं पाहिजे आणि इथल्या लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे. हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. परप्रांतीय मौलानांना अजिबात या सोलापूर शहरामध्ये थारा देऊ नये. आमची एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ही मागणी आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपल्या सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की आमच्या निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करून आमची बातमी जी आहे की तुम्ही पेपरला लावावी, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे.